हॅलो फ्रेंड्स, स्नेहाज किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। समोसे सर्वांनाच आवडतात आणि व्हेज समोसे तर आपण नेहमीच खातो। आजची माझी रेसिपी थोडी वेगळी आहे। मी आज तुम्हाला सावजी स्पेशल मटन किमा समोसे दाखवणार आहे, जे की खूप क्रिस्पी क्रंची होतात। मी तुम्हाला एक समोसा तोडून दाखवते। असे समोसे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। मटन किमा समोसा बनवण्यासाठी अर्धा किलो मटन किमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सर्वप्रथम किमा मॅरिनेशन करून घेऊयात। त्यासाठी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। इथे मी बेडगी मिरची वापरलेली आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, हळद, मीठ आणि 4 ते 5 काजू, हे सर्व मसाले खलबत्त्यामध्ये घालून वाटून घ्यायचे आहे। सर्वप्रथम खलबत्त्यामध्ये आपण 4 ते 5 काजू जास्त वापरायचे नाही। काजू व्यवस्थित बारीक वाटून घेऊयात। त्यानंतर 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर 2 चमचे लाल मिरची पावडर, त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, चिमूटभर हळद आणि चवीनुसार अर्धा ते 1 चमचा मीठ, हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता यामध्ये थोडा थोडा खिमा घालून व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे। खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्याने चव खूप मस्त होते। खिमा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि वाटून घेऊयात। खिमा व्यवस्थित वाटून घेतलेला आहे। ते आता मॅरिनेशनसाठी 10 मिनिटे ठेवूयात। मॅरिनेशन केल्यामुळे खिम्यामध्ये सर्व मसाले व्यवस्थित मुरतात आणि खूप टेस्टी होतात। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूयात। स्टफिंगसाठी मी 4 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता कांदा घालून वाफवून घेऊयात। कांदा व्यवस्थित वाफण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतील। कांदा मऊ झालेला आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया। जास्त मीठ घालायचं नाही आहे, कारण खिमा मॅरिनेशन करताना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे। चिमूटभर हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। कांदा मऊ वाफला गेलेला आहे। यामध्ये आता मॅरिनेशन केलेला खिमा घालूया आणि मिक्स करून घेऊयात। मॅरिनेशन करताना खिमामध्ये सर्व मसाले आधीच घातलेले आहेत, त्यामुळे पुन्हा मसाले घालण्याची गरज नाही। मॅरिनेशन करताना काजू वापरलेला आहे, त्यामुळे खिमा छान मऊ होतो आणि लवकर शिजतो। खिमा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। खिमा शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतील। झाकण लावून व्यवस्थित शिजवून घेऊयात आणि खिमा शिजेपर्यंत समोस्याच्या कवरिंगची तयारी करूयात। त्यासाठी 3 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे अर्धा ते 1 चमचा मीठ आणि पाव वाटी गरम तेलाचे मोहन घालून घट्ट मळून घेऊयात।
तेल गरम असल्यामुळे आधी चमच्याने पीठ मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। गरम तेलाचे मोहन घालून हे पीठ तोपर्यंत मळून घ्यायचे आहे जोपर्यंत या पिठाला रवा टेक्स्चर येत नाही। तुम्ही पाहू शकता पिठाला घट्ट रवा टेक्स्चर आलेला आहे, याचा अर्थ तेल पिठाला पूर्णपणे लागलेला आहे। आता थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्यायचे आहे। पीठ व्यवस्थित घट्ट मळून झालेला आहे। यावर आता एक मऊ ओला रुमाल झाकून ठेवूयात, यामुळे पीठ छान मऊ राहते। दहा ते 15 मिनिटे झालेली आहेत। खिमा शिजलेला आहे की नाही ते पाहूयात। तुम्ही पाहू शकता खूप छान रंग आलेला आहे आणि तेल देखील खूप छान सुटलेला आहे। खिमा अजून थोडा ओलसर दिसत आहे। अजून थोडा वेळ वाफवून पूर्ण कोरडं करून घेऊयात। आता झाकण न लावता खिमा शिजवून घ्यायचा आहे। स्टफिंग पूर्णपणे कोरडं झालेलं आहे, त्यावर आता थोडीशी कोथिंबीर घालूयात। कोथिंबीरमुळे खूप सुंदर टेस्ट येते। कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। स्टफिंग तयार आहे। आता ते गार होण्यासाठी ठेवूयात। स्टफिंग थंड होईपर्यंत पुदिन्याची चटणी बनवून घेऊयात। चटणीसाठी लागणारे साहित्य इथे मी 1 जुडी पुदिना घेतलेला आहे, त्यानंतर 3 ते 4 हिरवी मिरची, कोथिंबीर, 1 ते 1.5 इंच अद्रक आणि चवीनुसार मीठ। हे सर्व मिश्रण मिक्सरमधून काढून घेऊयात। चटणी तयार आहे। यामध्ये आता अर्धा लिंबाचा रस घालूयात, यामुळे टेस्ट खूप छान येते। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। स्टफिंग पूर्णपणे गार झालेला आहे आणि पुदिन्याची चटणी देखील तयार आहे। तर आता समोसे लाटून घेऊयात। पुन्हा एकदा कणिक व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आणि लहान लहान गोळे करून समोसे व्यवस्थित लाटून घ्यायचे। समोसे लाटताना साधारण ते लहान पोळीच्या साईजची पारी लाटून घ्यायची आहे। पारी लाटून तयार आहे। ती आता सेंटर मधून कट करूया। पारीमध्ये खिम्याचं स्टफिंग भरणार आहोत। आधी आपण पारीच्या 3 पार्टचा अंदाज घेऊयात, म्हणजे इथे सेंटरला खिमा भरायचा आहे। खिमा स्टफ करून पारी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे। जास्त पण खिमा भरायचा नाही, त्यामुळे समोसा फुटू शकतो। व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी लावून पारी आणखी नीट पॅक करून घेऊया। आणि खालच्या साईडने देखील फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे तळताना मिश्रण बाहेर येणार नाही। सेम अशाच प्रकारे दुसरा समोसा तयार करून घ्यायचा आहे। हा समोसा मी प्लेटवर साईडला काढून ठेवते।
सेम प्रोसेस आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित पारीचा आपण 3 पार्टमध्ये अंदाज घेऊन सेंटरमध्ये खिमा भरायचा आहे. आणि व्यवस्थित सर्व साईडने समोसा पॅक करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सर्व समोसे तयार करून घेऊया. समोसे तयार करत आहे तोपर्यंत एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी गॅसवर ठेवूया. तेल गरम तापलेलं आहे आणि समोसे देखील तयार आहेत. तर आता समोसे तळून घेऊयात. मस्त गोल्डन रंग येईपर्यंत दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. मस्त क्रिस्पी गोल्डन कलर आलेला आहे. व्यवस्थित तळले गेलेले आहेत. खूप सुंदर देखील दिसत आहे. खूप क्रिस्पी दिसत आहे. तर आता समोसे टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व समोसे तळून घ्यायचे आहेत. सर्व समोसे तळून रेडी आहेत. तर आता एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. खूपच सुंदर दिसत आहेत. खूपच सुंदर दिसत आहे. हे खिमा समोसे पुदिन्याच्या चटणी सोबत तर खाताना खूपच टेस्टी लागतात. किंवा तुम्ही हे समोसे असेच पण खाऊ शकता. तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आय होप ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. तर तुम्ही सुद्धा हे समोसे नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.